एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत खिरवसाची रेसिपी। खिरवस म्हटलं की सर्वांनाच आवडणारी ही रेसिपी आहे। या खिरवसामध्ये खूप प्रमाणात प्रोटीन्स असतात, मिनरल्स, विटामिन्स हे खूप प्रमाणात असतं, त्यामुळे आपण ह्या खिरवसाला पौष्टिक मानत असतो। चला तर पाहूया अशा ह्या पौष्टिक पदार्थाची रेसिपी कशी करायची ते। चला तर पाहू। तर यासाठी मी 1 पाव इथे चिकाचं दूध घेतलेलं आहे। त्याच प्रमाणात 1 पाव मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे। ते म्हशीचं दूध मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे आणि 1 पाव साखर घेतली आहे आणि थोडी इलायची पावडर घेतलेली आहे। चला तर आता पाहूया रेसिपी कशी करायची ते। जे मिल्क आता ते जे आपण चिकाचं दूध घेतलंय ते एका दुसऱ्या पातेल्यात मी काढून घेतलीये। नंतर आपण जे म्हशीचं दूध घेतलेलं आहे थंड करून ते टाकून घेतलंय त्याच्यात मी। नंतर आपण जी साखर घेतलेली आहे ती आपण तिच्यात टाकून घ्यायची आहे। आता आपण ती साखर छान दुधात विरघळवून घ्यायची आहे। आता मी त्याच्यात जी आपण वेलची पावडर घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा ते छान हलवून घ्यायचं आपल्याला। आपण हे मेल्ट होईल, आपली साखर छान विरघळेल तोपर्यंत मी इथे गॅसवर एक भांडं ठेवलंय, त्याच्यात पाणी टाकलंय। ते पाणी गरम व्हायला आपल्याला ठेवायचं आहे। आता आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता मी इथे एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात मी हे ओतून घेतेय। तुम्ही पाहू शकता आता मी इथे सर्व दूध ह्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे। आता हे भांडं आपण ह्या भांड्यात ठेवून घेणार आहे। आता माझं पाणी पण छान बॉईल झालेलं आहे, उकळलेलं आहे। आता मी हे भांडं तिथे ठेवून घेते। आता मी ते भांडं याच्यात ठेवून घेतेय। आता ते आपल्याला वरतून झाकून घ्यायचं आणि त्याच्यावरती मी असं अजून एक झाकण ठेवतीये। आता हे आपल्याला 20 मिनिटं होऊ द्यायचंय छान आणि त्याच्यानंतर मग आपण ते चेक करूया। आता आपले 30 मिनिटं झालेले आहेत। 30 मिनिटांनंतर आपण हे उघडून बघणार आहे। आता हे मधलं झाकण आपण उघडतो, तुम्ही पाहू शकता किती छान झालेला आहे आपला खिरवस। आता त्याला आपण चेक करण्यासाठी त्याच्यात सुरी घालून पाहायची आहे। सुरीला काही चिपकलं नाही म्हणजे समजायचं की हा झालेला आहे। आता त्याला आपण काढून बाहेर थंड करणार आहोत। आता मी याला भांड्याच्या बाहेर थंड होण्यासाठी ठेवलंय आणि हे थंड झालं की आपण याला फ्रीज मध्ये ठेवणार आहोत आणि मग आपण फ्रीज मध्ये तो गार झाला की त्याच्या वड्या करूया। आता हे आपलं थंड झालंय आणि मी त्याच्या वड्या करून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता किती छान दिसतंय आणि आता हे रेडी झालेलं आहे सर्व करून घेण्यासाठी। चला तर मग या सर्वांनी छान असं खिरवस खाण्यासाठी जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।